मोर्चाची तयारी सुरू आहे. दुसरीकडे शासन पातळीवरती वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम निवडणुकीच्या अनुषंगाने धरून अधिसूचना काढल्या जात आहेत. कुठेतरी राज्य सरकारचा मानस हा लवकर निवडणुका घेण्याचा दिसून येतोय. काय मला तर वाटतं निवडणुका कधी घ्यायच्या आहे निवडणूक आयोग ठरवतं, राज्य सरकार ठरवतं, निवडणूक आयोग ठरवतं. निवडणूक आयोग ठरवतं ना. सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी पूर्वी निवडणुका घ्या ठीक आहे, त्यांनी आदेश दिलेले आहेत, पण आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या मतदार याद्या सदोष आहेत निर्दोष करा आणि मग कधी निवडणूक घ्या ना. मतदार याद्या सदोष ठेवून निवडणूक घेणार याला काय अर्थ नाही आणि याला काही लॉजिक नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक आयोग निवडणूक घेण्याच्या तयारीमध्ये असेल तर मनसेचा स्टँड काय असेल? आम्ही मोर्चा त्याच्यासाठीच काढतोय ना. शुक्रवारी एक शासन निर्णय काढण्यात आला. त्याच्यात 255 कोटींचा निधी हा सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना देण्यात आलेला आहे. नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका समोर ठेवून हे सगळे प्रक्रिया केल्या जातात असं तुम्हाला वाटतंय का? हो, मग काय देणार नाही तर. पण या सगळ्या दिवाळीच्या काळात असे निधी दिले जातात. एकीकडे आनंदाचा शिधा बंद केलाय. अहो, यांच्याकडे पैसे नाही, हे निधीची घोषणा करतायत फक्त आमदार. बाकीचे जे योजना आहेत आज शेतकऱ्यांचे ज्या पद्धतीचं आत्ता जो पाऊस पडलाय त्यांनी जे नुकसान झालं कोण भरून देणार आहे? आमदारांना निधी दे, बाकी शेतकऱ्यांचं काय? लाडकी बहीण तुम्ही फक्त इलेक्शन पुरती वापरली योजना, पुढे काय? मग तुम्ही योजना देताय का मतदारांना लाच देताय हा महत्वाचा प्रश्न.